बेसिकली आम्ही आता शेतामध्ये आलोत आणि हे कल्याणीने पप्पा पुढे चाललेत. माहीत नाही पाय वाट अजून किती आत जायचं आहे. आणि पप्पा मला भीती खातात, तिथं बिबट्या पण आहे आणि मी एकटीच मागे चालते कारण मला धूम लागली. आता पप्पा तिकडे पुढे, कल्लू मागे पूर्ण स्टोल बिल बांधून थांबली आहे. कल्याणी काळी फुल मास्क, टॅनपासून प्रोटेक्शन आहे का तुझे? कसं वाटतंय का तुला? बाई पोरगी पार गॉगल बिगल घातलाय तिने, सेन्सिटिव्ह डोळे. भाई खूप चाललोत, एवढा घाम आलाय. असेल पप्पांना मला तिकडं त्या झाडाखाली घेऊन जायचंय. पप्पा नको, गरम व्हायले खूप. बस बघितलं इथूनच. मास्किंग गरम, डेंजर गरमी, डेंजर. एवढं तापतंय. आणि हे बघा पप्पाच्या अंगातलं ऊत माझ्या. वापस तिकडे चाललंय ते अंदर. येऊ का आम्ही? पप्पा कुठून घुसू? चल कल्याणी काळे, वी हॅव टू गो बेबी. तर झाडाखाली जायचं आम्हाला, तिथं भूतोबाचे दर्शन करायला. आणि भुईमुगाच्या शेंगात खाली. A few moments later. गाईज मी नाही गेले शेवटी. तिकडं पांच. गाईज मी तुम्हाला म्हटलं होतं की मी येणार नाही, पण मी फायनली यांच्याजवळ आली कारण पप्पांनी मला तिथं थांबवून दिलं. यावंच लागलं. आणि ही पण तिकडून ये दीदी करत होती. त्यामुळे आम्ही इथं आलो त्या झाडाखाली. भूतोबा देव त्यांच्या पाय पडलो. आणि आता खूप गरम होतं तसं. आणि ही अजून, अगं तू किती वेळ ठेवणार आहेस? तुला गरम नाही होतं का आतमध्ये? माझी वाट लागली, मी नाही काढलं. हे पूर्ण ते म्हणतात नाही कुठला डायलॉग आहे सर, हे आमचंच आहे मागचं सगळं काय, जिथपर्यंत दिसलं तितकं. पाणी कसं करायचं? गरम बघा गरम. समजा दिसते ना तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. हे पण आपलंच आहे. पण वाट लागेल चलता चलता एवढंच. हेच बघायला वाट लागेल सगळं. हे फक्त एक एक करायचं नव्हतं बघितलं. कल्याणीच्या कुठल्या जन्मातल्या मेमरीज होतं काय माहिती. तर मला म्हणते तुला आठवतं का तिथे आपण इथे झोका खेळायचो? मला तसं काय आठवत नाही, पण तिला आठवायले. तू नेमकं कधी राहिली का गावाकडे? तू असं साबू खाल्ला होता मी. साबुदाण्याची मेमरी आहे. इथं एकदा आम्ही झाडाखाली बसून लहान असताना साबुदाणा खाल्लं होतं. कल्याणी 8वी का 7वीला होती. 8वीला नाही येडे, 3री 4थीला. हा 3री 4थीला काहीतरी. आणि तेव्हा तिचे डोळे लगेच असे साबुदाणा खायला लाल झालते. तिला सहन नाही झाला तो. कुठं आलो पप्पा. नाही चला, तिथं तर थांबू नाही शकत. ए चल गली, तू खरंच पांढरं भूत वाटते. यावंच लागणार आहे तुला. आता मज्जा येते. पण Meanwhile. ही पोरगी मम्मीला फोनवर कंप्लेंट करते. पप्पा नुसतं फिरवायला धुण्याचं दर्शन घेतलंय. आणि काय सांगते तू मम्मीला? पप्पाची कंप्लेंट करते ना. मी कुठं बसले ते तिथं पप्पा की कॉल बोल इतक्या दूर गेलेत. आणि तुम्ही शेतात जास्त ऊन लागतो. चला 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 चला. सांगते खाली गांजर गवत ते खरखर वाले काही दिसणे जिनी. हा ना, कापूस तोडणी. आज गोळा करायचं होते का? बस आंटीनी पण तोडलं इकडं. बस कल्याणी घरी जाऊन कापसाच्या वाटच करायचं. दे इकडे. कापूस नाही, कापूस तोडला. कापूस आहे बावळट. शेत आपलं नाहीये, कापूस आपला नाहीये. का तू तोडते बावळट? तिकडे एवढं मोठं कापूस घेतलं. पण माझे बांधव, त्यांची शेती माझी. दुसऱ्या शेतातला कापूस तोडते गाईजी. आणि भाऊ कितलं तोडायले. हा तुला माहिती कोणा शेत शाणे भाऊ कितलं तोडायला. लय भारी आहे रे कॅमेऱ्यात व्हिडिओ, एकदम क्लिअर आहे. अगं एवढं कापसाची का गादी करणार आहे का तू? तुझं टाइम कसं आहे? बघा पप्पा काहीतरी बोला. मस्त वाट, खूप छान दिसायला. हॅलो करा. हॅलो म्हणा हे आमचं सगळं शेत आहे. केस लिटरली चमकायला पूर्ण उन्हामध्ये, असे ब्राऊन ब्राऊन. इकडे बघ
फुलपत्ती हायलाइट केलेत का? कशी लाल पडली तू एकदम. काय चालू काय तुझं? स्टे हायड्रेटेड नाहीतर लिबम लावायचा, दोन्ही सेम काम करते. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. काहीच आम्ही फायनली ते जे रस्ता होता त्याच्या बाहेर आलो. तिथं मेन रोड लागलाय आणि इकडे सरळ आत जर गेलो तर तिकडे गाव आहे पप्पाचं. आता माझ्या डोक्यात जामचं. पंचायत सिरीज माहिती तुम्हाला? पंचायत. त्याचं ते टायटल सॉन्ग आहे ते फिरायले. तर बघ असं इथं चौरस्ता नाही, ती रस्ता चौक चौक रे चौक. चौक आहे. कल्याणी सांगते की पंचायत सिरीज मध्ये जसा चौक तसं तसं तिला आठवतं आता काय. मग ते त्याचं टायटल सॉन्ग माझ्या डोक्यात फिरायले. आणि हे बघा बोर्ड ते कसं ते फुलेराच असतं. हा, फुलेराची पंचायत. तसं हे आमचं थार. रामपुरी मुदगल आणि काहीतरी. म्हणजे शांत बस ना, मी दाखवाय. हा सांग सांग. हे बघा रामपुरी पुढे गाव आहे, जे वर ते आमचं थार गाव. महिंद्रावाली थार नाही, महिंद्राची थार असते ना. पांचट झोक नको मारू. थार 0.750 किलोमीटर मध्ये, म्हणजे 750 मीटर आता चालत जायचं आम्हाला. पप्पा आणायला घेऊन गेले मधात. पानाला आत सोडतात तो पण. पप्पा बोलले की तुम्ही पायी या ह्या रस्त्याने. आणि काही आम्ही इकडं इथून आत गेलेलो ह्या रस्त्याने आणि पूर्ण असं शेताला वेडा मारून ह्या इकडून बाहेर आलो. हिरो आहे. आणि पप्पा स्टंड नका करू. ये विधायक जी की स्कूटी चल. तर मंडळी हा आमचा वाडा आहे. वा औरंगाबाद आहे. हा वाडा आहे. आणि आता खाली असं मागे इकडे नदी आहे ना, आणि मग सरळ गेलं की देवीचं मंदिर आहे. येताना पायी येणार आहे. आहे पाणी आहे. पण हं? दोन वीट करीत होतो पाय तुमचे खराब होते. गरम झालं पाय मस्त. जा मॅडम धुवा आधी. आता नवीन केलं कापसा इथं. काही बोलतीये. चप्पल भिजवायची काय तुला? काहीच आमचा गडी हा पोचतोय आता माझ्यासाठी पाणी. आल्या पाच कल्याणी पाय पूर्ण माझी पॅन्ट ओली होती. थांब. ते देवीचं मंदिर आहे गावातलं. हाय कर. नमस्ते सॉरी. आणि गाईच इथं हा क्यूट हापसा होता. चला जाऊया. पप्पा खूप वेळ झाला आत गेले. पुन्हा पप्पा म्हणतील काय करताय तुम्ही बाहेर. पप्पानीच आयडिया काढली. तिथं विटाचं ठेवलं आमच्यासाठी. मग आम्ही हातपाय तोंड धुतले. आणि इथं कल्याणी काळे काय हो ना. उठाव थोडं माणसाने आता. फोन ॲडिक्शन. काहीच जस्ट इग्नोर माय थोबडा. पप्पाचा असा अचानक रॅन्डम प्लॅन बदला आणि त्यांनी गाडी इथं वरती माळावरती घेतली. म्हणजे माळ म्हणजे डोंगर टाईप असतं काहीच. आणि इकडे व्ह्यू बघा तुम्ही मागे पूर्ण असं एकदम उंचावरती आहे. आणि हे सगळं भारी दिसतं. आणि कल्याणी पण इथं ती पण जाम थकली आता. दोघी अशा ड्रेन आऊट झालो. पूर्ण डोळ्याखाली काळे बिळे दिसतात. आणि पप्पा तिकडे एका त्यांच्या ओळखीचे तिथे वरती त्यांच्याकडे चहा प्यायला गेले. चहा पाणी करायला. 5:45 चालूच आहे आमचं सकाळपासून. आणि किती वाजलेत आता? 5:45 झालेत. आणि जिने तिकडे मम्मीसोबत शॉपिंगला गेली असणार आहे. कारण आज धनत्रयोदशी पहिला दिवस आहे ना दिवाळीचा. मग मम्मी ते सामान त्याला जाईल जे पूजेचे असतात. झाडू वगैरे जे लागतात, बुडके छोटे छोटे सगळं. आणि मग तोपर्यंत जिने तिकडे पण शूट करत असणार आहे. ती क्लिप मी ॲड करा त्याच्यामध्ये नक्की. आणि काहीच मी तुम्हाला व्ह्यू दाखवते एकदा बॅक साईडने. Years later. पप्पाचं चहा पाणी अजून नाही संपलेलं गाईच. बस यार थकलो होतो आम्ही. पप्पासोबत फिरणं म्हणजे जोक नाही. पप्पानी लिटरली आम्हाला सगळं गाव पालतं घातल्यास. आपण सकाळच्या 10ला निघालो ना कल्याणी. सकाळच्या 10 वाजता निघालतो. आता सायंकाळचे 6 झाल्यात. आणि अजून आम्ही स्टील इथं भटकंतीच करत होतो. पप्पाने आज लिटरली आम्हाला खूप जास्त फिरवलं. आणि हा रॅन्डम प्लॅन होता पप्पाचा माळावरती यायचा. हे मागे मंदिर आहे देवीचं आणि पप्पा तिकडे मागे बसलेलं. आणि इकडे कल्याणी मॅडम ह्या स्टेप्सवरती बसलात. मला माहीत नाही अजून म्हणजे बोर नाही झालं पण मज्जा आली फिरायला.
गावाकडे जाऊन सगळं ते, पण शेतामध्ये खूप ऊन होतं गाईज. तिथं लिटरली असं कल्याणीचं पूर्ण लाल झालेली आणि मी एकदा आपटले. पण बाहेर फिरायला जावं आणि कुठं मी न पडू असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते हिस्ट्रीच झालेली की मी कुठं असं माळरानात किंवा डोंगरावरती फिरायला गेलं एकदा तरी आपटणार. आणि मी ते शेतामध्ये पण आपटले. त्याची क्लिप मी शूट करू शकले, तेव्हा मी टाकलेली. आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, तर सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. तर मी घरी जाऊन जेवढं पूजेचं शूट करतील तेवढं करून टाकलं या ब्लॉगमध्ये जमलं तर. बघू आता घरी किती वाजता पोहोचतो, कारण आता 6 झालेले, तर 7ला मग मी पूजा करेल. त्याच्यामुळे बघावं लागेल की आता जर टाईममध्ये पोहोचले तर मी करेल, नाही तर मग जिनी करून ठेवेल. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. हाय हाय सुहानी काळे, हाय हाय. Later that same evening. तर नेमकंच घरी पोचतो आणि मम्मीने पूजा मांडली ऑलरेडी. दिवे तयारी चालू आहे. ओ हे घट आहे ना, ते घटापासून हे करू. आणि ते धान्य आहेत कसं का मामा? आणि मी तुम्हाला जिनीची रांगोळी दाखवते. जिनीने मी घरी नव्हते, पण जिनीने खूप सुंदर रांगोळी काढली बाहेर. एकदम ते प्रॉपर धनत्रयोदशीची थीम करून काढली आहे. छोटंसं भांडं, मग ते कमळ आणि हे. आम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी आलेलो आणि आमचा लाईटिंग लावायचा प्लॅन बनला, कारण सगळ्यांचे मग लाईटिंग दिसतात तर मम्मीला घराला मग म्हणजे आपली लावा. मग आता कल्याणी मी वरती आलो लाईटिंग आलो, पण वरती काहीच अंधार आहे. तुम्हाला इथं रिअरली आणि बिअरलीच काय दिसेल. कल्याणी ही इथे दिसत पण नाही अंधारात भाई. जिनीचे दगड कलेक्शन, एवढं दगड घातले. तुला कल्याणी बोलली होती ना लाईटिंगसाठी, आणि ती आता चिडलेली आहे जाम ते वरती, कारण तिला आम्ही दगड नेऊन नाही देतात. चला पटकन. मी उचलते ना भाई, मी कशासाठी आहे, मजदूरच मी घरातला. चला. मजदूर उचलत आहे दगड. चला मजदुराच्या मागे मागे जाऊया आपण. एवढे बास का? गाईज फायनली खूप वेळ आणि एका साईडची लाईटिंग ॲडजस्ट झाली आहे. म्हणजे ही याचं कनेक्शन पूर्ण खाली दिलं कल्याणीने, आणि इथं दॅट्स द लुक. अशी इथं 2 लूकमध्ये लावली. खालून जिनी तिला सांगते की बरोबर लागली आहे की नाही. सरू हे 2 सिमेट्रिकल वाटतात का इकडचे, ह्या साईडचे? कुठलं? एक माझ्या साईडचं का? आणि कल्याणी बाकी इकडची लाईट अरेंज करते. गले में किचकिच विक्स की गोली लो. कल्याणी तू खूप भारी वाटते. थोडं ॲस्थेटिक लुक दे. एवढं काय नाही, परफेक्ट सांग. डिम झाली, वाढली. A few moments later. गाईज दिवाळीचा फराळ मेकिंग. आम्ही आज दिवसभर गावाकडची ट्रिप करून आलो. स्टील कल्याणी थकलेलं नाही आहे. आणि मम्मी आत्ता जेव्हा बाहेर गेलो तेव्हा खवा आणले, त्याची कल्याणी गुलाबजाम करते. झालं का बे? ऑलमोस्ट चालूच झाली त्याची सुरुवात. चालू आहे. उद्या होणार गुलाबजाम. हे जर खवा चांगला असला आणि जर माझे चांगले बनले तर उद्या मी 1 किलो खवा आणून तयार करणार आहे. हे पाक इलायची टाकली नाही, सलपट आहे त्याची. डोंट डिस्टर्ब मी, स्टे अवे फ्रॉम मी. पहिला पदार्थच ना आपला फराळाचा आजपासून स्टार्ट झाला. गाईज जसं की मी म्हटलं होतं, कल्याणीने खूप कल्लूचे गुलाबजामुन तळून झालेत ऑलमोस्ट. खूप जास्त क्रिस्पी चांगलं लागतं. हात नाही लावत आहे बहीण. आणि मम्मीला म्हटलं तर मला भूक नाही, पण मला ॲज युजल मी खूप भूक काढते. त्याच्यामुळे मला आता रात्री 11 वाजता वापस एकदा भूक लागली आणि मी मला नूडल्स करते आहे खायला. माहीत नाही मी कसं काय किती चांगलं झालं ते, पण मी टाकलं. बघितली मसाल्यांची? येस बेबी, एक्सपायरी बघितली तुम्ही. येस, एकाची होती 1 महिना बाकी होता म्हणून मी टाकलं.
हे नाही टाकलं मी, फक्त त्यात मी बरंच काय काय टाकलं, सगळे मिक्स करून लिटरली टमाटर, चायनीज, सोया सॉस, चिली सॉस सगळं मिक्स केलं, इवन साखर पण टाकली आहे. मला माहीत नाही कशी होणार आता. काहीच हा आहे माझं सेल्फ मेड डिनर. मी मम्मीला पहिले म्हटलं भूक नाही, पण तुम्हाला जर सांगितलं मी नूडल्स करणार आहे. पापड आणि नूडल्स हे मी स्वतः केलेत आत्ता रात्रीचे 10:15 वाजता, आणि आता मी एक खाणार. एन्जॉय.